आहार, निद्रा, भय आणि मैथून सर्व आणि सर्वाला सारखा अधिकार आहे. सारखं वाटत घे. मग त्या वाटपाचा अधिकार त्या वाटपाचा तुम्हाला वाटत तरी विचार केलं पाहिजे. तुम्ही इतके सोडून अतिक्रमण करताय. 3.5 आउट हाथ का मानो जो अल्लाह ने कुछ दिया आया पिया कुछ नहीं खोया ना हक जमानत होय जवळ आलन गेला. आता तुमचं जर 3.5 हाताची साडेतीन क्षेत्र आहे तेव्हा तुम्ही ती सोडलं पडी. महाराज जे तुमचं क्षेत्र पडीक ठेवलंय आम्ही तुम्ही दुसऱ्या शेतात बांधून येत आहे अतिक्रमण करताय. याचा अर्थ एवढाच आहे महाराज ज्या बुद्धीने मन बुद्धीची आणि अहंकार त्या 4 तत्वावर असणाऱ्या 3.5 हाताची पूजा आहे. कायद्याच्या चाबूक राहून कर्म करणारा देव. कायद्याच्या चाकरी जसा काय कायद्यावर राज्य चाललंय कायद्याच्या बाहेर गेला की तसं ह्या 3.5 हाताच्या देहाला पांडूला जो कायदा माहित होता त्याच कायद्याच्या आधारे पांडूने त्याची वाटचाल केली. आता माहितीये का कोणत्या कर्मावर हे कायदा चालणार आहे. 3.5 हाताचा देहाचा कायदा कोणाच्या आधारे कशावर ते चालू पारामाव पामा भाव पारामिळे पा भक्ती मिळे पा सुविधा लक्षात येते की ज्या कायद्यावर राज्य चालू ते कायदा आणि हे 3.5 हाताचा असणारा ज्या गावाला तुम्ही आला त्या चालणाराचा कायदा ते कलम कोणते जसं हे कलम आहे प्रत्येक कायद्याची त्या कलमाखाली अटक किंवा त्या कलमाखाली सुटी किंवा त्या कलमाखाली जन्मठेप मला माहित जातं त्याची मर्यादा आहे त्याच्या कायद्याची. तसं ह्या 3.5 हाताच्या देहाला पांडू पण लक्ष द्या पांडुळी सुटली का. मग ह्या 3.5 हाताच्या कोणत्या कायद्यावर हे चालू शकत आहे. बाबर कोणतं काय पण ऐका देवाचा बाप माझ्या देवाचा बाप अजून देवाचा बाप आणि देवाचा रामाचा बाप पण राम नव्हता पण राजा दशरथ होता. जिद्दा होता पराक्रमी होता पुण्यशील होता तपस्वी होता तत्ववादी होता ज्ञान होता हुशार होता. लक्षात ठेवा होती राजा दशरथ आला किती पत्नी होत्या होते काय नाव होती त्यांची काही काही आणि बघा नाव आहे तुम्ही सांगितलं. आता काही काही कौशल्य आणि सुमित्रा तुमच्यात कोण तुमच्या दशरथाची बायको आहे पत्नी आहे बरोबर. आता तुमचा दशरथ दशइंद्रियाचा किल्ला गोपालकाला होती राजा ही पंढरी आत्मा हा उठल नांदतो केवळ पांडुरंग भाव भक्ती